नमस्कार काका, काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता आली पाहिजे गावामध्ये? एक आली पाहिजे फुलवाली. फुलवाली आली पाहिजे, हो. विकास होईल गावाचा. हो. धन्यवाद. बघ तुम्हाला काय वाटते? आम्हाला तेच वाटतं बा. तेच वाटते, फुल आला पाहिजे, विकास झाला पाहिजे. विकास झाला पाहिजे. धन्यवाद भाऊ. नमस्कार मित्रांनो, सध्या मी नरखेड शहरातील झाडीपुरा या परिसरामध्ये आलेलो आहे आणि जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे, त्यांच्या मनात कोण होणार अध्यक्ष. तुम्ही पाहू शकता सकाळचे 7 वाजलेले आहे. नागरिक मजूर वर्ग या ठिकाणी कामावर जात आहे. काही नागरिकांची आपण चर्चा करूया, काय म्हणतात ते. काय वाटते भाऊ, कोणाची हवा चालू आहे सध्या? सध्या तर हवा कोणाची नाही भाऊ, पण कसा आहे जो येईन तो आपलाच आहे. अच्छा, हो. म्हणजे विकास झाला पाहिजे गावाचा. गावाचा विकास झाला पाहिजे. जी, काय वाटते भाऊ तुम्हाला, कोण आला पाहिजे? विकास झाला पाहिजे. कुणी आहे, जी, कोणताही व्यक्ती आहे. पण जुने पाहिजे की नवीन पाहिजे? नवीनच पाहिजे ना. नवीन पाहिजे. धन्यवाद. काय वाटते भाऊ तुम्हाला, कोण आला पाहिजे अध्यक्ष म्हणून निवडून नरखेडमध्ये? अच्छा, तुम्हाला काय वाटते भाऊ, काय जुनेच पाहिजे की नवीन? आपले एका दोघांच्या मतांतर होणार नाही. हो तरी पण निर्भय आहे. जनता कोणाला देते याच्यावर डिपेंड आहे ना, हो, बरोबर आहे तुमचं. नाही का? जनतेचं मत कोणी क्लिअर नाही करू शकत. काय गावच्या विकासाबद्दल काय बोलाल? होईल का आता गावचा विकास? हो, व्हायला तर पाहिजे बा. म्हणजे काहीतरी बदल झाला पाहिजे. झाला पाहिजे. नमस्कार हो, काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता आली पाहिजे गावामध्ये? आता कोणाची आली पाहिजे तुम्हीच विचार करा. तुम्ही सांगा ना. सत्ता म्हटलं म्हणजे अशी झाली की का पुरी बोगस. जी, तर कुणाला निवडून द्या आणि कसं करा. नाही पण तुम्हाला काय वाटते, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे? परिवर्तन कसं होणार, इथलं परिवर्तन कसं होणार आणि कोणावर विश्वास ठेवणार हा ते विचार करा. काय वाटते काकाजी, कोणाची सत्ता येईल गावामध्ये? कोणाची सत्ता येईल गावामध्ये? काही तशी हवा संध्याकाळी काही मालूम नाही पण आली सध्या. अच्छा आता पाऊस संध्याकाळी काय हवा फेकते तर. अच्छा अच्छा, म्हणजे सध्या गोंधळ आहे. हा गोंधळ आहे. काय म्हणतात, गावाचा विकास कसा आहे सध्या? कसा आहे झिरो बजेट मध्ये आहे. झिरो बजेट. आता होईल का गावचा विकास? पाहू आता चांगला मेंबर एखादा निवडून देऊ. अध्यक्ष पाहू. म्हणजे यावेळेस विचार करून मतदान हा, करणार, विचार काहीतरी नवीन बदल झाला पाहिजे. नवीन बदल झाला पाहिजे. जुने 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 तेच चेहरे तेच माणसं तेच एखादा नवीन पाहायचा. नमस्कार काका, काय वाटते तुम्हाला कोणाची सत्ता आली पाहिजे गावामध्ये? एक आली पाहिजे फुलवाली. फुलवाली आली पाहिजे, हो. विकास होईल गावाचा. हो. धन्यवाद. बघ तुम्हाला काय वाटते? आम्हाला तेच वाटतं बा. तेच वाटते, फुल आला पाहिजे, विकास झाला पाहिजे. विकास झाला पाहिजे. धन्यवाद भाऊ. काय वाटते भाऊ, गावाच्या विकासाबद्दल काय बोलाल? विकास झालाय का गावचा? गावाचा पुढे विकास होते. सर्व गावावर विकास आलेला आहे ना. मग आता काहीतरी बदल होईल का असं वाटते तुम्हाला? आम्हाला तर कोणी बिन तर बदल होईल असं वाटत नाही. नाही का? नाही, नाही पण 2 तारखेला मतदान आहे, काहीतरी विचार करून जाल तुम्ही. विचार करून जाईल तर मी जे काही आले आहे, जे काही बसले हे सगळे खासाठीच बसले. सगळे आपल्या भलं करासाठीच बसले. विकासासाठी कोणीच नाही बसले नरखेडमध्ये. काय वाटते भाऊ तुम्हाला, कोणी सत्ता आली पाहिजे गावामध्ये जेणेकरून विकास होईल थोडा तरी? काय आहे तुमच्या मनात? आता 2 तारखेला मतदान आहे, काय बदल झाला पाहिजे काय गावामध्ये? काहीतरी बदल व्हायचं की आपल्याला काय आहे, जे काहीतरी चेंज झालं पाहिजे पण ना. केंद्रात आहे, राज्यात आहे, तसंच इथं व्हायला पाहिजे. शिक्षण पाणी आवश्यक आहे. आवश्यक आहे. आरोग्याची सोयी झाल्या पाहिजे. म्हणजे गावात काहीच सुविधा नाही आहे, नाही तहसील लेवलचं गाव आहे. समस्या आतापर्यंतच आहे. किती रुपये बिल भरतं पाण्याचं वार्षिक? 1500. 1500 रुपये. पाणी व्यवस्थित येते का शुद्ध? एक दिवसा आडे ना एक दिवस आड येते, तरी पण बिल भरता? बिल भरून 1200 रुपये. 1200 रुपये, 1500 रुपये बिल. 1500 रुपये ग्रामपंचायत करून टाका म्हणा. ग्रामपंचायत. काय काहीच नाही तर काहीच- ग्रामपंचायतच पाहिजे. ग्रामपंचायत पेक्षा बदतर गाव आहे. आणि पाईपलाईन मध्ये तर कबूतर निघते मेलेले. जी जी. देऊन द्या म्हणा, नाही तर हो पाडून तिला झालं काय. नळाच्या पाईपलाईन मध्ये मेलेले कबूतर निघते. अच्छा, ही अवस्था आहे नरखेडी सध्या. चांगलं शासन आहे इथं. चांगलं शासन आहे, पण काहीतरी बदल होईल का आता असं तुम्हाला वाटते? जसं आता चालू आहे लेवलवर जी. तसंच होणार. आले होते तर काय केलं जाईना. अच्छा. पाणी नाही आहे, पाणी नाही आहे. नाही पण आता अध्यक्षासाठी 3-4 चेहरे असे आहे उभे ज्यांच्यामध्ये लढत आहे, नाही का? तर मला सांगा, तुम्हाला गावातला पाहिजे की जाणं येणारा पाहिजे? साहेब हे गावातलेच आहे. एवढी लोक उभे इथं गावातलेच आहे. गावातलेच आहे ना. अपडाऊन करते. जी, अपडाऊन करते. सर्व्हिसवर आहे की ते त्यानं अपडाऊन करते. नाही पण मागच्या वेळेस जे अध्यक्ष होऊन गेले त्यांनी गावचा काही विकास केला का की नाही केला असं तुम्हाला वाटते? काहीतरी कामं केली का? काही नाही केला.
काही नाही केली का पण यावेळेस सुद्धा ते उभे आहे ना अच्छा जी जी धन्यवाद पुन्हा काही नागरिकांची आपण चर्चा करूया